नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा, या वर्षातील शेवटची अमावस्या आहे 18 मार्चला. आता शेवटची म्हणजे आपल्या मराठी वर्षाप्रमाणे या वर्षातली शेवटची अमावस्या, कारण दुसऱ्या दिवशी आहे 19 तारखेला पाडवा आणि पाडव्यापासून आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होतं. 18 मार्चला सकाळी अमावस्या ही 8:26 सुरू होत आहे व ती दुसऱ्या दिवशी सकाळी 19 मार्चला 6:54 आहे. म्हणजे आपल्याला गुढी उभा करताना 7 वाजायच्या पुढे उभा करायची आहे. तर गुढीपाडव्यापासून आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत असतं. त्याचप्रमाणे आपली ही मराठी वर्षातील शेवटची अमावस्या आहे. तर या अमावस्येला आपण काय करावे, घरामध्ये काय केल्याने पुढच्या वर्षभर आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल. तर या दिवशी आपल्याला नेहमीच्या अमावस्याप्रमाणेच आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे, जाळी जळमाटं काढायचे आहेत, काही निगेटिव्ह वस्तू बाहेर काढायच्या आहेत, हे सर्व पण करायचंच आहे आपल्याला. या दिवशी आपल्याला आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे. चांगलं स्वच्छ देव सर्व बाहेर काढून सर्व देवघर क्लीन करायचं आहे. आणि आपल्याला देवसुद्धा आपल्याला जे तांब्याचे पितळाचे आपले जे देव आहेत ते आपल्याला अमावस्येच्या दिवशी स्वच्छ करून घ्यायचे आहेत. कारण बघा, दुसऱ्या दिवशी आहे पाडवा आणि पाडव्याच्या दिवशी इतकी पूजा अर्चा कामं असतात, सेवा करायच्या असतात. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आणि अमावस्येच्या दिवशीच बघा, आपण लक्ष्मीपूजन पण अमावस्येच्या दिवशी करत असतो. त्यामुळे देव स्वच्छ करणे अमावस्येच्या दिवशी चालतं. तर बघा, दुसऱ्या दिवशी पाडवा असल्यामुळे पाडव्याची घाई पण असते, नवीन वर्षाची सुरुवात होत असते. त्यामुळे आपलं देवघर क्लीन पाहिजेत, देव क्लीन पाहिजे आणि आपल्याला घराची पण स्वच्छता करायची आहे सर्व. कारण नवीन वर्ष होणार आहे, तर नवीन वर्षात लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे आणि लक्ष्मीचं आगमन अमावस्येच्या दिवशी पण होतं. त्यामुळे आपल्याला घराचं नेहमीप्रमाणे उंबरठाचं स्वच्छ करून हळदीचं लेपन करायचं आहे, उंबरठा पूजन करायचं आहे. त्या दिवशी प्रत्येक अमावस्येला बघा, आपण हळदीचं लेपन करत असतो उंबऱ्याला आपण पहिलं पाणीमध्ये गोमूत्र आणि लिंबू हळद असं टाकून उंबरा स्वच्छ करून घ्यायचा आहे पाण्याने. आणि नंतर मग हळदीचं लेपन करायचं आहे. तर हळदीमध्ये गोमूत्र गुलाबजल टाकून हळद मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्याने उंबऱ्याला हळद लावून घ्यायची आहे. म्हणजे हळदीचं लेपन उंबऱ्याला करतात आणि उंबऱ्याची पूजा करून घ्यायची आहे. धूपदीप ओवाळून हळदी कुंकाने स्वस्तिक काढायचं आहे. आपल्या दरवाजा पण आपल्याला हळद कुंकू मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहे आणि उंबऱ्यावरती पण स्वस्तिक काढायचं असतं. आपण हे प्रत्येक अमावस्येला करतो, पण या अमावस्येला पण आपल्याला आवर्जून करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आहे पाडवा, त्यामुळे घरातली स्वच्छता करायची आहे. आपल्याला गॅसची पूजा करायची आहे आणि घर पुसताना आपल्याला त्यामध्ये हळद, थोडंसं खडे मीठ, गोमूत्र आणि लिंबू हे 4 वस्तू त्याच्यामध्ये टाकून मग आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे. यामुळे आपल्या घरातली ना जी निगेटिव्हिटी आहे ना ती बाहेर निघत असते आणि लक्ष्मीचं आगमन होत असतं घरामध्ये आपल्या. बघा, अमावस्येचा दिवस हा काही वाईट नसतो, पण निगेटिव्हिटी असते, ती निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी हाच दिवस छान असतो. आणि त्या दिवशी लक्ष्मीचं आगमन पण होत असतं. त्यामुळे उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं असतं, कारण हळद ही लक्ष्मीला खूप प्रिय आहे. अमावस्येच्या दिवशी बघा, आपण नेहमी पितरांची सेवा पण करत असतो. तसेच या दिवशी पण आपल्याला पितरांची सेवा करायची आहे. पितरांच्या नावाने काय आपल्याला दान करणं शक्य झालं तर आपल्याला ते दान करायचं आहे. आणि आपल्याला घरामध्ये पण पितरांची सेवा करायची आहे आणि मग नंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा आवर्जून करावी, म्हणजे जर कोणाला काही पितृदोषाचा त्रास असेल तर तो कमी होण्यास मदत होते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटतो व त्यांचाही प्रवास सुखकर होत असतो. अमावस्येच्या दिवशी बघा, असं म्हणतात की निगेटिव्हिटी बाहेर काढण्याचे उपाय केले जातात. त्याचप्रमाणे आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे, टॉयलेट बाथरूमसुद्धा स्वच्छ करायचं आहे. कारण या ठिकाणी जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी असते आणि आपल्याला त्या दिवशी हे स्वच्छ करून निगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे. कारण दुसऱ्या दिवशी आहे पाडवा आणि पाडव्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे आणि पाडव्याच्या निमित्ताने पण आपल्या घराची पण स्वच्छता होऊन जाते. त्यामुळे आपल्याला ही कामे आवर्जून करायची आहेत. आणि जिथं घर स्वच्छ आहे, घराचं अंगण, घराचं प्रवेशद्वार स्वच्छ आहे, त्या ठिकाणीच लक्ष्मीचं आगमन होत असतं. तर बघा, या छोट्या छोट्याच गोष्टी असतात, पण त्या छोट्या गोष्टी केल्यामुळे आपल्या जीवनात खूप मोठा बदल होत असतो आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावरती कायम राहत असते. तर बघा, ही अगदी छोटीशी माहिती होती. तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.